संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई या संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या पत्रकारिता प्रशिक्षण ऑनलाईन प्रकल्पाचा हा 7वं व्याख्यान आहे. आणि आज आपणास व्याख्यान देण्यासाठी पुन्हा एकदा ज्यांच्या हस्ते आपलं पहिले व्याख्यानाने आपल्या प्रकल्पाची सुरुवात झाली होती ते माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर वील धारोटकर सर आहेत. त्यांनी पत्रकारितेमध्ये डॉक्टरेट मिळवलेले आहे आणि ते मराठवाडा विद्यापीठातून इतिहास या विषयात एम.ए. आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक महाविद्यालयांमध्ये आपल्या अनुभवाचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिलेले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर त्यांचे इतिहास संशोधन किंवा पुरातत्व विभागाशी वेगळे नाते असून त्यांनी पुरातत्व विभागातही काम केलेले आहे आणि त्यानुसार त्यांनी दायमाबाद येथील उत्खननात सहभाग देखील घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यांना अनेक मोठमोठे पुरस्कारही मिळालेले आहेत. असे या धारोटकर सरांचा आज आपल्याला पुन्हा एकदा मार्गदर्शन मिळणार आहे. मी संस्थेच्या वतीने प्रकल्प समन्वयक म्हणून मी सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आभार मानतो ते पुन्हा आमच्यासाठी उपलब्ध झाले. मी सरांना विनंती करेल की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. आणि आपल्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे पत्रकारिता आणि कायदा. पत्रकारितेला जी कायद्याची चौकट आहे त्याविषयी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. नमस्कार. सर. आजचं जे व्याख्यान आहे ते प्रसार माध्यमे आणि कायदा या विषयावर मी आपल्याशी विचार मंथन करणार आहे. या व्याख्यानाची मी साधारणपणे 5 विभागामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला भाग असा असेल प्रस्तावना, त्यानंतर कायदा आणि परंपरा, आचारसंहिता, इथिक्स अँड लॉज ह्याच्यामधला फरक मी सांगेल. त्यानंतर भारतीय वृत्तपत्र कायदे याचा थोडक्यामध्ये ऐतिहासिक आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारतीय संविधानामध्ये जी तरतूद केलेली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची त्याच्यावर मी प्रकाश टाकेन. त्यानंतर मी आपल्याला 5 प्रमुख कायद्यांच्या बद्दल प्रकाश टाकेन आणि असा प्रकाश टाकत असताना आपण प्रामुख्याने जे महत्वाचे कायदे आहेत त्या कायद्यांचा विचार करणार आहोत. आणि त्यामध्ये या कायद्यांच्या मध्ये आपला आवाज येतो ना माझा? हो सर, आवाज येतोय. हॅलो सर, आवाज येतो. पण आपला कॅमेरा एका जागी सेट करता येईल का सर? असं मोबाईल ठेवता येईल? कारण तो आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो ना त्यावेळेस ते चेहरा स्पष्ट नाही दिसत सर तुमचा. पाठीमागील वेळेस आपण व्यवस्थित ठेवलेलं. आता ठीक आहे. ओके ओके सर, डन सर. थँक्यू सर. हा ठीक आहे ना? थँक्यू. हा. भारतीय प्रसार माध्यमे ही बहुभाषिक आहे. ही प्रसार माध्यमे बहुसांस्कृतिक आहे. इंडियन मास मीडिया इज मल्टीकल्चरल, इट इज मल्टीलिंग्विस्टिक. भारतीय प्रसार माध्यमांचं व्यक्तिमत्व, त्यांचं स्वरूप, त्यांचं कार्य, त्यांची रचना पाहता आपल्याला या कायद्यांचं महत्व अनन्यसाधारण असल्याचं लक्षात येतं. असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, वॉकिंग ऑन थिन आईस इज रिस्की. म्हणजे जिथे बर्फाचा स्तर कमी आहे त्या बर्फाच्या किंवा सागराच्या किनाऱ्यावरून आपण जर स्केटिंग केलं तर ते धोकादायक असतं. त्याच पद्धतीनं माध्यमांच्या कायद्यांचं आकलन आणि पालन हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे ती थोडक्यात तारेवरची कसरत असते. आता जगामधल्या विविध देशांमध्ये जे कायदे आहेत, जे नियम आहेत ते भिन्न भिन्न स्वरूपाचे आहेत. असं का घडतं? कारण प्रत्येक देशामध्ये धर्म, तिथली अर्थव्यवस्था, तिथली संस्कृती, धर्म, संस्कृती, शासन प्रणाली, अर्थव्यवस्था, सांस्कृतिक जीवन याच्यामध्ये भिन्नता असते. त्यामुळे
आपण इंग्लंडचं उदाहरण घेऊया, ज्याला संसदीय लोकशाहीची जननी असं म्हणतात. अमेरिका हे जगामध्ये सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र आहे. भारत त्याही पेक्षा मोठं लोकशाही राष्ट्र आहे. तर या उलट आपण चीन आणि रशिया या देशांचं उदाहरण घेतलं तर चीनमध्ये आज साम्यवाद आहे. पूर्वीच्या 1991 पूर्वीच्या रशियामध्ये साम्यवाद होता, आता रशियामध्ये साम्यवाद नाही. क्युबा हा देश आहे, या देशामध्ये पण साम्यवादी व्यवस्था आहे. कोरियाच्या एका भागामध्ये साम्यवादी व्यवस्था आहे. ज्या देशामध्ये साम्यवादी व्यवस्था आहे, साम्यवादी प्रणाली आहे, त्या देशामध्ये माध्यमांना स्वातंत्र्य नसतं, कारण ती माध्यमं ही शासनाच्या आणि तिथल्या त्या कम्युनिस्ट पक्षाच्या हातामध्ये असतात, नियंत्रित माध्यमं असतात. पण या उलट जी लोकशाही राष्ट्र आहेत, इंग्लंड सारखं राष्ट्र आहे, अमेरिकेसारखं राष्ट्र आहे, भारतासारखं राष्ट्र आहे, याच्यामध्ये जशी बहुपक्षीय पद्धती आहे तशी बहुआयामी माध्यम आहे. आणि या माध्यमांना पुरेसं स्वातंत्र्य आहे, त्यांची कार्यपद्धती स्वतंत्र स्वरूपाची आहे. तेव्हा या प्रकारच्या वेगवेगळ्या व्यवस्थांच्या मध्ये आपण वेगवेगळं स्वरूप पाहतो. म्हणजे इंग्लंडमधली लोकशाही, इंग्लंडमध्ये राज्यघटना लिखित आहे, तिथले परंपरा आणि पद्धतीनं प्रणालीनं महत्व. अमेरिकेमध्ये राज्यघटनेमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. जगामधल्या विविध देशांमधल्या तरतुदी, कायदे कानून याचा एकमेकावर प्रभाव पडत असतो. ही गोष्ट खरी आहे. आणि मग आज आपण आता व्याख्यानाची सुरुवात करताना पहिला मुद्दा आपण घेऊया, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लॉ अँड इथिक्स. आता भारतीय संपादक परिषदेने आचारसंहिता तयार केलेल्या आहे. आपण जर पाहिलं तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया या भारतीय प्रेस परिषद या संस्थेची पण कोड ऑफ इथिक्स आहे. जगामधल्या 165 देशांमधील कोड ऑफ इथिक्स बद्दल एक सुंदर असा ग्रंथ युनेस्कोनं प्रकाशित केलेला आहे. 1980 मध्ये तो प्रकाशित झालेला आहे. या सगळ्या आचारसंहितांचं, या सगळ्या कोड ऑफ इथिक्सचं आपण जर आकलन केलं, आपण जर विश्लेषण केलं तर त्याच्यामधली समान काही वैशिष्ट्य लक्षात येतात. आणि ह्या ज्या आचारसंहिता आहेत त्या आपणहून पाळाव्याचे नियम आहेत. या आचारसंहितेच्या मध्ये दोन प्रकारच्या आचारसंहिता असतात. एक असते व्यावसायिक संघटनेने तयार केलेली आचारसंहिता आणि दुसरी असते ती सरकारने लादलेली आचारसंहिता. पाकिस्तान सारख्या शेजारच्या देशामध्ये सरकार आचारसंहिता तयार करतं आणि संघटनांच्यावर ती लादतं. जगातील 125 देशांच्या मध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य आजही नाहीये. त्या देशांमध्ये आचारसंहिता इम्पोज्ड असतात. पण ज्या देशामध्ये लोकशाही आहे, इंग्लंड आहे, अमेरिका आहे, भारत आहे, या देशामध्ये आचारसंहिता या व्यावसायिक संघटनेने तयार केलेल्या असतात. त्याला इथिकल रेग्युलेशन असं म्हटलं जातं. आणि या जे इथिकल रेग्युलेशन आहेत ते व्यावसायिक संघटनेने आपणहून पाळायचे. आता कायदे जे आहेत ते त्या देशामधली संसद तयार करते, विधिमंडळ तयार करतं आणि ते विविध प्रकारच्या लोकांना त्याचं पालन करावं लागतं. आपण असं लक्षात घेऊया की या सर्व आचारसंहितांचा जर अभ्यास केल्याची विश्लेषण केलं तर त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती प्रामुख्याने अशी आहेत. पहिलं आहे फ्रीडम, स्वातंत्र्य. आता माध्यमांना स्वातंत्र्य हे आवश्यक असतं. माध्यमांना स्वातंत्र्य आपण प्रदान करतो, माध्यमही स्वातंत्र्याचा काळजीपूर्वक उपयोग करतात. जॉन स्टुअर्ट मिल या लेखकानं ऑन लिबर्टी नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाला ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य आवश्यक असतं त्या पद्धतीनं लोकशाही राष्ट्रांमध्ये शासन व्यवस्था निरोगीपणे काम करण्यासाठी तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक असतं. म्हणजे स्वातंत्र्यामध्ये जसा व्यक्तीचा विकास होतो तसा माध्यमांचाही विकास होतो. आचारसंहितेमध्ये तेव्हा स्वातंत्र्य, माध्यमांना स्वातंत्र्य देणं आणि माध्यमांनी त्या स्वातंत्र्याचं जबाबदारीने पालन करणं ही सुद्धा एक आचारसंहिता. दुसरं तत्व आहे रिस्पॉन्सिबिलिटी. प्रसार माध्यम ही वाचकांना जबाबदार असतात, जनतेला जबाबदार असतात. तेव्हा जनतेचं नियंत्रण हे माध्यमांच्यावर असतं. त्यामुळं न्यूजपेपर्स रिस्पॉन्सिबिलिटी इज अ टोटल रिस्पॉन्सिबिलिटी. न्यूजपेपर आर रिस्पॉन्सिबल टू द रीडर. स्वातंत्र्य पहिलं. दुसरं तत्व आहे जबाबदारी.
तिसरं तत्व आहे समतोल, बॅलन्स. आपल्या लेखनामध्ये आपण बॅलन्स ठेवावं, एकांगी टीका करू नये, संतुलित स्वरूपाचं विश्लेषण करावं, समतोल स्वरूपाचं, सर्व अंगाने माहिती द्यावी, त्याला समतोल असं म्हटलं जातं. निरपेक्षता, इम्पार्शियलिटी, कुठलाही एखादा जात धर्म समुदाय याची बाजू घेऊन न लिहिता सर्वांगीण विचार करून विवेक बुद्धीनं रॅशनल थिंकिंग करून लिखाण केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे सत्यप्रियता, ट्रुथ इज सुप्रीम. वॉल्टर लिपमन यायचं म्हटलं की पत्रकारांनी त्या त्यावेळी सत्याच्या अधिकाधिक समीप जाण्याचा प्रयत्न करावा. जसं आपण बघितलं पक्षनिरपेक्षता, सत्यप्रियता, त्या पद्धतीनं आपल्याला आणखी एक महत्वाचं होतं फेअर प्ले किंवा सचोटी. एखाद्या वेळेस वृत्तपत्राकडे जर माहितीच्या साधनामुळे चूक झाली असेल तर त्यावेळी वृत्तपत्र दिलगिरी व्यक्त करतात, त्याला सचोटी किंवा फेअर प्ले असं म्हटलेलं. तेव्हा ही जी 5 तत्व आहे, फ्रीडम, रिस्पॉन्सिबिलिटी, इम्पार्शियलिटी, ट्रुथफुलनेस, फिअरलेसनेस, निर्भयता, त्यालाच हॅरिसन सॅल्सबरी यांनी आत्मचरित्र लिहिलंय. ते न्यूयॉर्क टाइम्सचे संपादक होते. विदाउट फिअर ऑर फेवर, म्हणजे भयापासून मुक्त आणि कोणाचंही फेवर न कर, असं त्यांच्या आत्मचरित्राचंच नाव आहे, विदाउट फिअर ऑर फेवर. तेव्हा ही जी तत्व आहेत त्याला आपण आचारसंहिता असं म्हणतो. समजा एखाद्या पत्रकारानं आचारसंहितेचं पालन केलं नाही म्हणून आपण त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. आचारसंहिता ही आपणहून पाळायची तत्व आहे. परंतु एखाद्या संविधानामधल्या तरतुदीमधल्या किंवा घटनेमधल्या इंडियन पिनल कोड मधल्या तरतुदीविषयक जो कायदा आहे त्या कायद्याचं जर समजा आपण पालन केलं नाही तर मग कोणीतरी त्या विरोधात न्यायालयामध्ये जाऊ शकतो. जसं IPC इंडियन पिनल कोड मध्ये 499 नावाचा कलम आहे, त्याच्यामध्ये बदनामीचा कायदा केलेला आहे. आता आपल्या लिखाणातून समजा एखाद्या व्यक्तीची बदनामी झाली तर ती व्यक्ती आपल्या वृत्तपत्राच्या विरुद्ध, लेखकाच्या विरुद्ध, संपादकाच्या विरुद्ध बदनामीचा खटला करू शकते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आचारसंहितेच्या विरोधामध्ये कोणी न्यायालयात जाऊ शकत नाही. परंतु जर कायद्याचा भंग झाला तर मात्र तुम्हाला न्यायालयीन आव्हानांना सामोरं जावं लागतं. आपण अशा प्रकारे हा दुसरा मुद्दा घेतला की इथिक्स अँड लॉ ह्याच्यामधला फरक. आता तिसरा मी मुद्दा घेणार आहे की मीडिया लॉचा विकास हा कसा हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हनी, ऐतिहासिक दृष्टिकोनातून झालेला आहे. आपण असं पाहूया, 1600 मध्ये आपल्या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली आणि 1600 ते 1757 या काळामध्ये कंपनीनं भारतामध्ये एक आर्थिक आणि व्यापारी कंपनी म्हणून काम केलं. 1757 मध्ये त्यांनी प्लासी की लढाई जिंकली आणि भारतामध्ये, बंगालमध्ये, कलकत्ता या ठिकाणी इंग्रजांचं राज्य सुरू झालं. तर सुरुवातीच्या काळामध्ये लॉर्ड क्लाइव्ह हे गव्हर्नर होते. त्यानंतर लॉर्ड वेलस्ली हे होते. तर वेलस्ली यांच्या काळामध्ये भारतामध्ये वृत्तपत्र व्यवसायाला सुरुवात 1780 मध्ये जेम्स ऑगस्टस हिकी 29 जानेवारी 1780 या दिवशी बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र काढले. त्यांनी कंपनीच्या कारभारावर तोफ डागायला सुरुवात केली. या काळामधल्या अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी इंग्रजांच्याच वृत्तपत्रांनी इंग्रजांच्या सरकारविरुद्ध टीका करायला सुरुवात केली. त्यामुळं 1798 मध्ये प्रेस रेग्युलेटिंग ऍक्ट, वृत्तपत्रांचं नियमन करणारा कायदा वेलस्ली यांच्या काळामध्ये करण्यात आला. त्यानुसार वर्तमानपत्र बंद करणं, त्याला टाळेबंदी करणं, दंडात्मक कारवाई करणं, मुद्रणालयावर कारवाई करणं, या प्रकारची कारवाई करण्यात येऊ लागली. याच कायद्यानुसार हिकी, जेम्स ऑगस्टस हिकी हा जो पहिला पत्रकार होता त्याला दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि पुढे त्याला कारावासी सुनावण्यात आलं, कारण त्याने कंपनीच्या कारभाराविरुद्ध टीका केलेली होती. म्हणजे इंग्लंडमध्ये अशा प्रकारचे कायदे नव्हते, परंतु भारतामध्ये मात्र इंग्रजांच्या राज्याचा विस्तार जसा होत गेला तसे हे कायदे तीव्र स्वरूपाचे होत गेले. आता आपल्या असं लक्षात येईल की या कायद्यांच्या स्वरूपामध्ये कसे कसे बदल होत गेले. जसं आपण बघतो की
1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी केसरी सुरू केला. त्या कालखंडामध्ये पुढे लिटन याच्या काळामध्ये गॅगिंग ऑफ प्रेस ऍक्ट, वर्तमानपत्रावर कारवाई करण्यासाठी म्हणून कडक कायदे करण्यात आले. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट नावाचा एक कायदा करण्यात आला. भारतीय भाषेतील वृत्तपत्रामध्ये काय लिहिलं जातं त्यांच्यावरती राजद्रोहाचे सुद्धा खटले करण्यात आले. तेव्हा गॅगिंग ऑफ प्रेस ऍक्ट किंवा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, लिटनच्या काळातल्या या कायद्यांना काळे कायदे असे म्हटलं जातं. वर्तमानपत्र छापणं, वाटणं, सरकारविरुद्ध टीका करणं याबद्दलचे कडक अशा पद्धतीचे कायदे इंग्रजांनी या कालखंडामध्ये केले. याच कालखंडामध्ये 1867 मध्ये भारतामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अँड न्यूजपेपर्स ऍक्ट हा कायदा संमत झाला. हा भारतात आजही लागू आहे आणि ह्या कायद्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आलेले, परंतु हा भारतातल्या वृत्तपत्र व्यवसायाच्या नियमनावरचा हा सर्वात जुना कायदा आणि आजतागायत अस्तित्वात असलेला कायदा असं याचं वर्णन केलं जातं. आता भारतीय वृत्तपत्रांनी जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे ते इंग्रजांच्या कडक कायद्याशी संघर्ष करून मिळवलेलं आहे. म्हणजे द फ्रीडम ऑफ प्रेस इंडिया हॅज अचीव्ड थ्रू द स्ट्रगल अगेन्स्ट द कॉलोनियल ब्रिटिश सिस्टम. वसाहतवादी ब्रिटिश व्यवस्थेविरुद्ध भारतीयांनी जो संघर्ष केला त्या संघर्षातून हे कायदे कानून विकसित झालेले आहे. खुद्द पहिले संपादक जेम्स ऑगस्टस हिकी आपल्या शेवटच्या अंकामध्ये असं लिहितात की माझा देहदंड जरी साखळ दंडाने बांधला तरी देखील मी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कार करत राहील. आपल्या मराठीमधले पहिले संपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या पत्रामध्ये काही टीकात्मक मजकूर लिहिला म्हणून त्यांनाही लेबलचा कायदा, बदनामीच्या कायद्यावर कारवाई करण्यात आली आणि पुढे त्यांनी आपलं वृत्तपत्र बंद केलं. म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये व्हर्नॅक्युलर न्यूजपेपर्स जे टीका करत होते त्याचं बारकाईने ओरिएंटल ट्रान्सलेटर्स भाषांतर करून नजर ठेवत होते आणि त्या पद्धतीने कारवाई होत होती. आता आपण बघतो की हा संघर्ष तीव्र केव्हा झाला. इंग्रजांच्या काळामध्ये अँग्लो इंडियन वृत्तपत्र तर फक्त 35 निघाली. त्याच्यापैकी 2-3 वृत्तपत्राचा अपवाद वगळला तर अन्य वृत्तपत्रांनी फार टीकात्मक इंग्रज विरोधी भूमिका घेतली नाही. बहुतेक वर्तमानपत्र अँग्लो इंडियन पत्र ही अपीजमेंटची पॉलिसी इंग्लिश लोकांनी काढलेली, भारतामधली वर्तमानपत्र ही कंपनी सरकारची वाहवा करणारी किंवा कंपनी सरकारच्या बाजू घेणारी होती. कारण हिकीच्या गॅझेटचा अपवाद वगळता 2-3 सुरुवातीच्या वृत्तपत्रांचा अपवाद वगळता अन्य वृत्तपत्रांनी इंग्रजी सत्तेवर टीका करण्याचे धाडस केलं नाही. परंतु जेव्हा भारतामध्ये भाषिक वृत्तपत्र सुरू झाली, बेंगॉलमध्ये संवाद कौमुदी आणि समाचार चंद्रिका सुरू झालं, मराठीमध्ये मुंबई दर्पण हे पत्र सुरू झालं, दर्पण साप्ताहिक बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं आणि 4 मे 1881 रोजी गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विष्णुछत्री चिपळूणकर यांनी केसरी पत्र काढलं. या पत्रामध्येच सांगितलं होतं की देशस्थिती, लोकस्थिती आणि विलायतेचे राजकारण याबद्दल आजवर कठोर अशा पद्धतीचं विश्लेषण झालं नाही. ते विश्लेषण करण्यासाठी आम्ही केसरी पत्र काढलेले. पहिले 7 वर्ष केसरी के संपादक आगरकर होते, पुढे टिळक संपादक बनले आणि टिळकांनी जहाल असे लेखन त्याच्यामध्ये सुरू केलं. उजाडले पण सूर्य कोठे आहे, हे आमचे गुरुच नव्हे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, बंदुकीच्या पेट्या गोळ्याखाली झालेल्या सभा, पुनश्च हरिओम किंवा इचे उद्गार या प्रकारचे अग्रलेख टिळकांनी केसरी पत्रातून लिहिले. त्यामुळे टिळकांना 3 वेळा शिक्षा झाली. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे आगरकरांचं पुस्तक जर आपण वाचलं तर त्यांनी कोल्हापूर संस्थानातले कारभारी बर्वे यांच्यावर जो लेख लिहिला होता तो बदनामीच्या खटल्याखाली आला आणि त्यामध्ये त्यांना 101 दिवसाची शिक्षा झाली. त्यानंतर टिळकांना 2 अग्रलेखासाठी 2 वेळा शिक्षा झाल्या, एकदा 6 महिन्याची, एकदा 5 वर्षाची. मंडालेख्या तुरुंगामध्ये ते होते आणि तिथून आल्यानंतर पुनश्च हरिओम हा लेख त्यांनी लिहिला. मुंबईच्या न्यायालयामध्ये त्यांनी एक लिहिलेलं वाक्य, त्यांचं वाक्य लावलेलं आहे, सत्य सांगण्या गुन्हा असेल तर मी पुन्हा पुन्हा करीन. तेव्हा राजद्रोहाच्या खटल्याला ते सामोरे गेले. याचं सुंदर पुस्तक आहे टिळक ऑन ट्रायल,
म्हणजे टिळकांच्या ट्रायलवरती त्यांनी दिलेली उत्तरं. हे पुस्तक बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे हे जेव्हा माहिती व नभोवाणी मंत्री होते तेव्हा भारत सरकारच्या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने प्रकाशित केले. जर समजा तुम्हाला वृत्तपत्र कायद्यांच्या बद्दल अभ्यास करायचा असेल तर एक उत्कृष्ट पुस्तकाचं नाव मी आपल्याला शिफारस करेल. त्या पुस्तकाचं नाव आहे दुर्गादास बसू यांनी लिहिलेलं द लॉज ऑफ प्रेस इन इंडिया हे पुस्तक आहे. मराठीमध्ये वैशाली जोशी यांचं पण वृत्तपत्रविषयक कायदे नावाचं पुस्तक आहे. तसेच डॉक्टर गणेश मुळे हे माझे विद्यार्थी त्यांचंही प्रसार माध्यम आणि कायदा या नावाचं पुस्तक आहे. तेव्हा ही झाली थोडीशी संदर्भाची चौकट. आता एक असं इंग्रजी, आता आपण थोडक्यात ब्रिटिश काळामधले कायद्यांचा विचार करूया आणि नंतर मग भारतातील प्रमुख कायद्यांच्यावर प्रकाश टाकूया. ब्रिटिश काळामध्ये जे कायदे आहेत, जसं आपण बघितलं प्रेस रेग्युलेशन ऍक्ट किंवा गॅगिंग ऑफ प्रेस ऍक्ट किंवा रजिस्ट्रेशन ऑफ न्यूजपेपर अँड बुक्स ऍक्ट, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, या कायद्यांचं स्वरूप पाहता अन्य कायदे रद्दबातल झालेले आहेत. पण रजिस्ट्रेशन ऑफ न्यूजपेपर अँड बुक्स ऍक्ट हा कायदा त्याच्यात 1955 मध्ये दुरुस्त्या करून तो चालू ठेवलेला. परंतु अन्य कायदे काय होते? ते कायदे भारतामधील लोकांनी उठाव करू नये, त्यांनी इंग्रजांच्या कारभारावर व्यवस्थेवर टीका करू नये म्हणून भारतातल्या लोकमताची मुस्कटदाबी करण्यासाठी, जनमताला दाबून टाकण्यासाठी अशा पद्धतीचे कायदे लिटनच्या काळामध्ये करण्यात आले. त्याला काळे कायदे किंवा ब्लॅक लॉज असं म्हटलं. परंतु याशी भारतामधल्या संपादकांनी शर्थीनं झुंज दिली आणि त्यांनी एक आव्हानात्मक स्वरूपाचं कार्य केलं आणि हे कार्य अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडाकडे वळूया. स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा विचार करता आपण असं बघतो की भारताचं संविधान लिहिलं गेलं आणि संविधान स्वीकारण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी भारतीय संविधानाची रचना केली. शिल्पकार असे त्यांना म्हणतो. वी द पीपल ऑफ इंडिया solemnly act enact ourselves to establish India into a sovereign democratic republic, to transform India into liberty, equality, fraternity and social justice. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी आम्ही ही घटना आमची म्हणून स्वीकारत आहोत, असं संविधानाच्या सरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे. आता जसं आपण आचारसंहितेचा विचार, तसं आपण संविधानाचाही किंबहुना मास मीडिया लॉज मध्ये आपल्या संविधानाची चौकट जी आहे, संविधानाची रचना जी आहे, ती एक मूलभूत अशा पद्धतीचं फाउंडेशन आहे, सॉलिड फाउंडेशन आहे, भक्कम असा आधार आहे. भारतातल्या माध्यम स्वातंत्र्याचा भक्कम आधार काय असेल तर कॉर्नरस्टोन, पायाभूत व्यवस्था काय असेल तर ते म्हणजे भारतीय संविधान होतं. संविधानाच्या आर्टिकल 19(1) मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध आहोत. भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे, लिखित माध्यमाद्वारे, मुद्रित माध्यमाद्वारे, दृकश्राव्य माध्यमाच्या द्वारे, चित्राच्या द्वारे, विविध अभिव्यक्तीच्या द्वारे आपण आपलं मत मुक्तपणे मांडू शकतो. अमेरिकेच्या संविधानामध्ये, घटनेमध्ये ज्या पद्धतीनं वृत्तपत्र स्वातंत्र्य असा स्पष्ट उल्लेख आहे, तसा स्पष्ट उल्लेख भारतीय संविधानामध्ये नसला तरी देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही जी विशाल व्यापक कल्पना आहे, त्या कल्पनेचा, विशाल अशा व्यापक कल्पनेचा वृत्तपत्र स्वातंत्र्य हा एक भाग आहे. त्यामुळं वृत्तपत्र स्वातंत्र्य हे आपल्या देशामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये अभिव्यक्त होतं. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की भारतामधली प्रसार माध्यम मुक्त आणि स्वतंत्र आहेत, फ्री अँड रिस्पॉन्सिबल आहेत, मुक्त आणि जबाबदार आहेत. त्यामुळं आपल्या देशामध्ये माध्यमांना जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं स्वातंत्र्य खचितच जगामधल्या कुठल्याही देशामध्ये नसेल. कारण या स्वातंत्र्याचा स्रोत किंवा त्याच्यामधलं जे इन्स्पिरेशन आहे ते कशामध्ये असेल तर ते आपल्या भारतीय संविधानामध्ये. बसू यांचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन नावाचं पुस्तक आहे, MP जैन यांचं कॉन्स्टिट्यूशन लॉ नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकांच्या मध्ये आपण जर अभ्यास केलाय, संदर्भ अभ्यासले तर आपल्याला लक्षात येईल
की भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मूलभूत आत्मा किंवा प्राण काय असेल तर तो आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानामधलं 19(1) हे कलम होय. आता या प्रत्येक कलमाला रिझनेबल रिस्ट्रिक्शन दिलेले आहे, म्हणजे विवेकपूर्ण अशा काही मर्यादा आहेत. आपल्याला वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे, पण आपण त्याचा दुरुपयोग करून बदनामी करता कामा. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे काही बंधनांनी युक्त असं स्वातंत्र्य आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आत्मा कशामध्ये असेल तर तो आपल्या संविधानामध्ये. गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे गुरु होते. त्यांनी फार एक सुंदर विश्लेषण केले. महात्मा गांधींनी आपल्या यंग इंडियामध्ये असं म्हटलेलं आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर्नलिझम एक्झिस्ट फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल. पत्रकारिता लोकांच्या कल्याणासाठी आहे, नॉट फॉर द सेक ऑफ पब्लिसिटी. केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे तर ते लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आहे. तर गांधींचे गुरु गोखले असं म्हणतात, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इज द एसेन्स ऑफ स्वराज. इफ यू हॅम्पर इट, एव्हरी एक्झिस्टन्स ऑफ स्वराज विल कम इन डेंजर. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा स्वराज्याचा आत्मा आहे. त्यावर जर आपण आक्रमण केलं किंवा हल्ला केला तर स्वराज्य धोक्यामध्ये येऊ शकते. तर अशा प्रकारे मूलभूत आपण गोष्ट पाहिली की भारतीय संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. संविधानामध्ये चर्चा झाली यावर आणि मोठ्या दूरदृष्टीने संविधानकर्त्यांनी भारतीय घटना परिषदेमध्ये जे डिबेट्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली 10 खंड आहे, या खंडांच्या मध्ये आपण जर समजा या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेबद्दलचा खंड वाचला तर आपल्या असं लक्षात येईल की विपुल अशी चर्चा झाली आणि त्यानंतर या पद्धतीचं 19(1) ची तरतूद करण्यात आली. आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हे लोकशाहीमध्ये वृत्तपत्र हे चौथा स्तंभ असतं, प्रसारणाला आपण 5वा स्तंभ म्हणतो. त्यावेळी जेव्हा संविधानाची रचना झाली त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, त्यावेळी इंटरनेट नव्हतं, त्यावेळी टेलिव्हिजन सारख्या साधनांचा विकास झालेला नव्हता. परंतु भविष्य काळामध्ये अभिव्यक्ती साधनं भिन्न भिन्न स्वरूपाची येतील. त्यावेळी तर आपण केवळ वृत्तपत्र स्वातंत्र्य एवढाच उल्लेख केला असता तर कदाचित तो उल्लेख मर्यादित झाला असता. तेव्हा मोठ्या दूरदृष्टीनं आपल्या देशातल्या संविधान परिषदेनं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनं दूरदृष्टीने विचार करून आपल्या कल्पना या मोठ्या व्यापक ठेवल्या, सर्वसमावेशक ठेवल्या आणि त्यामध्ये त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही संकल्पना वापरलेली आहे. त्यामुळे आता आपण असं पाहतो की सोशल मीडिया आलेला असेल, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, अशी कितीतरी नवीन नवीन माध्यम आलेली आहेत. पण तरी देखील आपल्या संविधानाचं 19(1) ह्याच्यामध्ये जी व्यापक कल्पना केलेली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, ही मोठी मूलभूत अशी कल्पना आहे. आता आपण पहिल्यांदा पाहिलं की भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्य हे ऐतिहासिक संघर्षातून मिळालेलं आहे. इंग्रजांशी संघर्ष करत करत आपण स्वातंत्र्य मिळवलं, त्या पद्धतीने आपण वृत्तपत्र स्वातंत्र्य मिळवलं. राजाराम मोहन रॉय भारतामधल्या वृत्तपत्रांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून इंग्लंडला 2 वेळा गेले आणि तिथे जाऊन त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, वृत्तपत्र स्वातंत्र्याची मागणी केली. तिथे लिहिलेल्या त्यांच्या समाधीवर असं लिहिलं, हिअर लाईज अ ग्रेट सोल हू मेड अ सॅक्रिफाइस फॉर द बेटरमेंट ऑफ नेटिव्हज. स्थानिक लोकांच्या कल्याणासाठी ज्यांनी समर्पण केलं असे राजाराम मोहन रॉय. तेव्हा त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, लोकमान्य टिळकांनी संघर्ष केला आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींनी संघर्ष केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला. तेव्हा भारतामध्ये आधुनिक भारताचे जे जे काही निर्माते आहेत त्या सर्व निर्मात्यांनी आपली वृत्तपत्र चालवलेली आहे. आपण पाहतो राजाराम मोहन रॉय यांचं मिरातुल अखबार हे पत्र होतं, लोकमान्य टिळकांचं केसरी हे मराठीमध्ये होतं आणि मराठा हे पत्र इंग्रजी साप्ताहिक होतं. आपण पाहिलं स्वामी विवेकानंदांचं एनलाइटन इंडिया हे पत्र साप्ताहिक होतं. महर्षी अरविंद यांचं वंदे मातरम हे साप्ताहिक होतं. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं दि स्वॉर्ड नावाचं इंग्रजीमध्ये साप्ताहिक होतं. श्रद्धानंद नावाचं मराठी साप्ताहिक त्यांचे बंधू नारायण सावरकर चालवत होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4 पत्र होती. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, समता, जनता. तेव्हा आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये ज्यांनी शिल्पकार म्हणून काम केलं, आधुनिक भारताचे जे आधारस्तंभ होते, अशा सर्व नेत्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यामुळं भारतामधलं वृत्तपत्र स्वातंत्र्य हे संघर्षातून मिळालेलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे त्याचं जतन, संवर्धन आणि पालन करणं ही वृत्तपत्रांची आणि पत्रकारांची जबाबदारी. त्यामुळे भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात जे कायदे झालेले आहेत ते वृत्तपत्र स्वातंत्र्याचं रक्षण करणारे, जतन करणारे, संवर्धन करणारे असेच कायदे झालेले आहेत. हॅलो आता हॅलो आपल्याला हॅलो हॅलो हा सर, 1 मिनिटानंतर आपलं सेशन बंद होईल. पुन्हा जी लिंक तुम्हाला पाठवलेली आहे तिलाच क्लिक करून पुन्हा तेच चालू होईल लगेच 1 मिनिटात. ठीक आहे, ओके ठीक आहे. तोपर्यंत व्यवस्थित आवाज येतो? हो, तोपर्यंत कंटिन्यू ठेवा. मध्येच बंद हा. होईल, पुन्हा त्याच लिंकला. तर आपण आता या भागामध्ये वृत्तपत्र विषयक कायद्यांचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. तर त्यामधला सर्वात महत्वाचा आणि पहिला कायदा आहे रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अँड न्यूजपेपर्स ऍक्ट 1867. हा स्वातंत्र्यापूर्वीचा कायदा आहे, पण 1955 मध्ये या कायद्यामध्ये योग्य ती दुरुस्ती करण्यात आली. हा कायदा वर्तमानपत्र, नियतकालिक, मग साप्ताहिक असो, मासिक असो, त्रैमासिक असो, यांच्या नियमनाचा कायदा आहे. यांनी निरोगी पद्धतीने काम करावं म्हणून हा कायदा आहे. प्रत्येक वृत्तपत्राला एक टायटल किंवा नाव असतं आणि यासाठी रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया RNI यांच्या कार्यालयाला आपण 7 नावाने अर्ज करतो. त्यापैकी व्हेरिफिकेशन ऑफ टायटल होतं आणि जे टायटल कुठल्याही भाषेमध्ये अस्तित्वात नाही असं टायटल तुम्हाला दिलं जातं. मग तुम्हाला टायटल मिळाल्यानंतर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्या कार्यालयात जाऊन शपथपत्र डिक्लेरेशन द्यावं लागतं. असं डिक्लेरेशन देत असताना तुम्ही तुमचं वृत्तपत्र, नियतकालिक कुठे छापणार आहात, संपादक कोण आहेत, मालक कोण आहेत, मुद्रक कोण आहेत, या सर्व गोष्टीचं या घोषणापत्रामध्ये नोंद केली जाते. शिवाय प्रत्येक वर्षाच्या शेवटी मार्च महिन्यामध्ये मालक, मुद्रक, प्रकाशक आपण भारतीय वृत्तपत्रांमधला सर्वात जुना असलेला कायदा रजिस्ट्रेशन ऑफ न्यूजपेपर्स अँड बुक्स ऍक्ट 1867 1867चा वृत्तपत्र आणि ग्रंथ नोंदणी कायदा याचा विचार करत होतो. या कायद्यानुसार कुठलंही प्रकाशन, वृत्तपत्र असो, साप्ताहिक असो, त्रैमासिक असो, मासिक असो, वार्षिक असो, प्रकाशित करत असताना पिरियॉडिकल म्हणजे काय, विच एव्हर इज पब्लिश रेग्युलरली, जे विशिष्ट कालावधीमध्ये नियमित प्रकाशित होतं त्याला नियतकालिक म्हणतात. त्यामुळं आपण कोणतंही नियतकालिक काढताना पहिल्यांदा रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया RNI या कार्यालयाकडे आपला विनंती अर्ज विहित नमुन्यामध्ये करावा लागतो. त्यामध्ये आपल्याला 7 नावं द्यावी लागतात आणि ह्या नावामध्ये अशी आपली योजना असली पाहिजे की जी नावं पूर्वी अस्तित्वात नाहीत. तेव्हा ही नावं दिल्यानंतर ती व्हेरिफिकेशन होतं. असं पाहिलं जातं की भारतामधल्या कुठल्याही भाषेमध्ये असं वृत्तपत्र किंवा साप्ताहिक किंवा प्राक्षिक ते टायटल असू नये. व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला एक टायटल मान्य करून कळवलं जातं. ते कळवल्यानंतर तुम्ही 3 ते 4 आठवड्याच्या विशिष्ट कालावधी जी दिलेली आहे त्या कालावधीमध्ये हे घोषणापत्र द्यावं लागतं आणि एक नमुना अंक काढून त्यांच्याकडे पाठवावा लागतो. त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येतो की जो नियतकालिकावर छापला जातो आणि त्यानंतर नियमित प्रकाशन होतं. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये डिक्लेरेशन दिलं जातं. त्यामध्ये मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक ही सगळी नावं असतात. शिवाय प्रत्येक नियतकालिक छापल्यानंतर हे पत्र अमुक अमुक यांनी या ठिकाणी छापले, येथे प्रकाशित केले, याचे मालक, मुद्रक, संपादक हे आहे. हे प्रेस लाईन मध्ये प्रत्येक वृत्तपत्रात छापावंच लागतं. ते त्यामध्ये छापणं हे अपरिहार्य असतं. त्यामुळं तसंच ग्रंथ आहे. आपण ग्रंथ प्रकाशित केल्यानंतर तो एक्झामिनर्स ऑफ बुक्स यांच्याकडे पाठवावा लागतो. शिवाय भारतामधल्या 3 राष्ट्रीय ग्रंथालयांना म्हणजे कलकत्ता, मद्रास, मुंबई येथील जे नॅशनल लायब्ररीज आहेत त्या लायब्ररीला एक प्रत पाठवून द्यावी लागते. हा बदल 1955 मध्ये करण्यात आला. तेव्हा हा कायदा अत्यंत मूलभूत आहे
पायाभूत आहे. कोणतंही प्रकाशन कसं नियमित करता येईल, प्रकाशनाला कसा दर्जा देता येईल, याचा विचार करून हा कायदा करण्यात आलेला आहे. आता वृत्तपत्र काढण्याच्या वेळी तुम्ही पदवीधर पाहिजे, ग्रॅज्युएट पाहिजे, शिक्षक किंवा त्यांनी जर्नलिझमची पदवी पाहिजे असं काही नाहीये. कोणतीही व्यक्ती, एखादी अशिक्षित व्यक्ती सुद्धा वृत्तपत्र काढू शकते आणि संपादक म्हणून दुसऱ्या व्यक्तीला नेमू शकते. तेव्हा भारतामध्ये एनीबडी कॅन बिकम जर्नलिस्ट, कोणीही पत्रकार होऊ शकतं आणि कोणीही संपादक म्हणून वृत्तपत्र चालवू शकतं. तेव्हा त्याला अशी कोणतीही अट देऊन बंधन केलेले नाही. याचाच अर्थ असा आहे, भारतीय कायद्यापुढे पत्रकार आणि सामान्य नागरिक हे दोघेही समान आहेत. पत्रकाराला कायद्यानुसार कोणतेही विशेष अधिकार नाहीत. तेव्हा कायद्यापुढे पत्रकार आणि सामान्य नागरिक हे दोघेही समान आहेत. आता आपण वळूयात वृत्तपत्र आयोगाचे अहवाल. भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर 2 वृत्तपत्र आयोगाचे अहवाल झालेले आहेत. वृत्तपत्र आयोग म्हणजे काय? देशामधील वृत्तपत्रांची प्रकृती कशी आहे, स्थिती कशी आहे, त्यांची तब्येत कशी आहे, हे पाहण्यासाठी सरकार एक निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमते. या समितीचे सदस्य असतात, ते देशभर दौरा करतात, माहिती मिळवतात आणि देशातील वृत्तपत्रांची अवस्था व स्थिती याबद्दल एक अहवाल देतात. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी टू नो अँड अंडरस्टँड द स्टेटस अँड कंडिशन ऑफ इंडियन प्रेस, भारतीय वृत्तपत्राची स्थिती आणि अवस्था समजून घेण्यासाठी 1952 साली न्यायमूर्ती राजाध्यक्ष हे महाराष्ट्रातले होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या वृत्तपत्र आयोगाची स्थापना केली. 2 वर्ष भारतामध्ये सर्वत्र दौरे करून माहिती मिळवून या पहिल्या वृत्तपत्र आयोगाने आपला अहवाल प्रकाशित केला. या अहवालाचे 2 भाग आहेत. पहिला अहवाल आणि दुसऱ्या भागामध्ये भारतीय वृत्तपत्राचा इतिहास, हिस्ट्री ऑफ इंडियन जर्नलिझम नटराजन यांनी लिहिलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं स्वातंत्र्यामधल्या चळवळीतील वृत्तपत्रांच्या सहभागाबद्दल त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. आता पहिल्या वृत्तपत्र आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारसी खूप महत्वाच्या आहेत. पहिल्या वृत्तपत्र आयोगानं काय कॉन्ट्रीब्युशन दिलं, योगदान काय त्याचं, तर पहिल्या वृत्तपत्र आयोगाने असं सांगितलं की देशाच्या वृत्तपत्र स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, भारतीय वृत्तपत्र परिषद नावाचे एक स्वायत्त मंडळ स्थापन करण्यात यावं. ही सूचना 1954 साली आपला अहवाल जेव्हा पहिल्या वृत्तपत्र आयोगानं सादर केला तेव्हा त्यात करण्यात आली होती. त्यानुसार पुढे 1967 मध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या रचनेच्या दृष्टीनं पावले पडण्यात आली आणि 1978 मध्ये आपण बघतो 14 नोव्हेंबर या दिवशी प्रेस काउन्सिलची स्थापना झाली. त्याला आपण पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो. आता दुसरा वृत्तपत्र आयोग जो आहे तो 1978 साली आणीबाणीनंतर आपण असं पाहतो की पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळात भारतामध्ये 26 जून 1975 रोजी आणीबाणी घोषित करण्यात आली आणि या आणीबाणीच्या काळामध्ये वृत्तपत्राचं स्वातंत्र्य रद्द करण्यात आलं. भारतामधल्या प्रमुख वृत्तसंस्था बंद करण्यात आल्या आणि समाचार आणि वार्ता अशा 2च वृत्तसंस्था झाल्या. त्याबरोबर प्री सेन्सॉरशिप, वृत्तपत्रावर प्रसिद्धीपूर्व बंधनं लागण्यात आली. तेव्हा आणि त्यानंतर आपण बघतो की 77 मध्ये जनता पक्ष सत्तेवर आला. तेव्हा जनता पक्षाने वृत्तपत्र आणीबाणीच्या काळामध्ये वृत्तपत्राची जी मुस्कटदाबी झाली त्याचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सेकंड प्रेस कमिशन, दुसऱ्या वृत्तपत्र आयोगाची नियुक्ती केली. पुढे 1980 साली पुन्हा इंदिरा गांधींचा उदय झाला. तेव्हा न्यायमूर्ती गोस्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जस्टिस के मॅथ्यू हे या पुनर्रचित दुसऱ्या वृत्तपत्र आयोगाचे अध्यक्ष बनले. 82 साली त्याचा अहवाल आला. तेव्हा या अहवालाचं वर्णन डिव्हायडेड बट युजफुल रिपोर्ट असं केलेलं. पहिल्या वृत्तपत्र आयोगाच्या शिफारशीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की वृत्तपत्राला लघुउद्योग म्हणून दर्जा मिळावा, पेज प्राइस शेड्यूल, किंमत आणि पृष्ठमूल्य कोष्टक असावं, वृत्तपत्र व्यवसायासाठी सहाय्य करावं, सरकारी जाहिरातींचं धोरण ठेवावं. तर
अशा प्रकारच्या अनेक सूचना, महत्वाच्या सूचना पहिल्या वृत्तपत्र आयोगाने. दुसऱ्या वृत्तपत्र आयोगाने सांगितलं की न्यूजपेपर डेव्हलपमेंट काउन्सिल, वृत्तपत्र विकास मंडळ स्थापन करावं अशी सूचना केली. विकास वार्तांना महत्व द्यावं अशी सूचना केली. आणि दुसऱ्या वृत्तपत्र आयोगाच्या अहवालाला युजफुल बट डिव्हायडेड रिपोर्ट, उपयोगी पण विभागलेला अहवाल, कारण त्याच्यापैकी काही सदस्यांनी आणीबाणीचं समर्थन केलं, काहींनी आणीबाणीला विरोध केला. तर यामुळे या अहवालाला एक टर्निंग पॉइंट असं म्हटलं जातं. हे दोन वृत्तपत्र आयोग जे आहेत 1952-54च्या काळातला पहिला आणि 78 ते 80 या काळातला दुसरा, या दोन्ही वृत्तपत्र आयोगाच्या अहवालामुळे भारतातल्या वृत्तपत्र व्यवसायाला काम करण्यासाठी दिशा आणि दृष्टिकोन प्राप्त झाला. आता यानंतर आपण दुसरा जो महत्वाचा कायदा आहे तो म्हणजे द प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट, याच्याकडे वळणार आहोत. तर पहिल्या वृत्तपत्र आयोगाच्या शिफारशीनुसार प्रेस काउन्सिलची निर्मिती करण्यात आली. तर वृत्तपत्र परिषद ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष न्यायाधीश असतात आणि तिचे 28 जणांचं कार्यकारी मंडळ असतं आणि त्यापैकी काही पत्रकार, काही संसद सदस्य, अशी पद्धती की त्याची फॉर्मेशन, रचना आहे. आणि मग हे वृत्तपत्र परिषद किंवा प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया काय करतं की वृत्तपत्रांच्या विरोधामध्ये, वृत्तपत्रावर झालेले हल्ले असतील, वृत्तपत्राच्या काही चुका असतील, त्याबद्दल नागरिकांना ज्या तक्रारी करायच्या त्या प्रेस काउन्सिलकडे केल्या जातात आणि प्रेस काउन्सिल त्याची शहनिशा करते आणि त्याबद्दल निवाडा देते. तर म्हणजे वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं हे महत्वाचं कार्य प्रेस काउन्सिलच्या द्वारे होतं. प्रेस काउन्सिलनं न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्या काळामध्ये एक 40 कलमांची आचारसंहिता केलेली आणि या आचारसंहितेमध्ये काही मूलभूत तत्व दिलेले. तसंच प्रेस काउन्सिलचं एक प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया रिव्ह्यू या नावाचं एक द्वैमासिक निघतं, दर 2 महिन्याला एक मासिक निघतं. त्यामध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या प्रोसिडिंग्स, कार्यवाही, इथं जे जे केसेस त्यांच्या समोर असतात त्यावर जो निर्णय दिला जातो त्यावेळेला सुमोटो ऍक्शन घेतली जाते. समजा एखाद्या वृत्तपत्रावर कोणी हल्ला केला किंवा पत्रकारांच्यावर हल्ले झाले तर त्याबद्दल ती वर्तमानपत्रामध्ये मजकूर वाचून प्रेस काउन्सिल तिथे कारवाई करते, त्याला सुमोटो ऍक्शन असं म्हणतात. तर या पद्धतीनं द प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट हा कायदा वृत्तपत्र परिषदेच्या स्थापनेसाठी अत्यंत महत्वाचा कायदा होता. त्यानुसार 1978 मध्ये प्रेस काउन्सिल निर्माण करण्यात आली. वारंवार तिची पुनर्रचना होत असते आणि प्रेस काउन्सिल ही एक स्वायत्त संस्था असून ती संस्था वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी महत्वाचं काम करते. अशा प्रकारे आपण द प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट नंबर 2 हा कायद्याचा विचार केला. आता याबद्दल थोडी टीकाही केली जाते. याबद्दल असं म्हटलं जातं, प्रेस काउन्सिल इज अ टायगर विदाउट टीथ. हा एक वाघ आहे पण त्याला दात नाहीये. इट इज अ टायगर विदाउट टीथ अशी त्याच्यावर टीका केली जाते. तेव्हा प्रेस काउन्सिलला आणखी अधिकार द्यावेत अशीही काही लोकांची सूचना आहे. तेव्हा प्रेस काउन्सिल ही एक स्वायत्त संस्था आहे, जगामधली एक रिस्पेक्टेड संस्था आहे. भारतासारख्या लोकशाही राष्ट्रामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचं काम प्रेस काउन्सिल करते. त्याला मराठीमध्ये आपण वृत्तपत्र परिषद असं म्हणतो. तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया हा अत्यंत महत्वाचा. आता आपण हे पाहिलं की आणीबाणीच्या काळामध्ये वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य जे आहे ते रद्द होतं आणि सबंध अधिकार जे आहेत ते केंद्र सरकारकडे जातात आणि माहिती व्यवस्था, जिल्हा माहिती अधिकारी हे सेन्सॉर अधिकारी बनतात आणि ती प्री सेन्सॉरशिप असते. वृत्तपत्र स्वातंत्र्याचं महत्व लक्षात घेऊन आपण असं बघतो की तो एक अपवाद जर 1975 ते 77चा अपवाद वगळला तर भारतामध्ये कधीही वृत्तपत्रावर निर्बंध लादण्यात आलेले नाही. भारतीय वृत्तपत्र जगामध्ये सर्वात मुक्त आणि स्वतंत्र अशी वृत्तपत्र आहे. आपण जसे हे 2 कायदे विचारामध्ये घेतले, वृत्तपत्र नोंदणीचा कायदा आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट. आणखी एक कायदा पहिल्या वृत्तपत्र आयोगाच्या शिफारशीनुसार प्रेस शेड्यूल, पृष्ठ मूल्य कोष्टक नावाचा पेज प्राइस ऍक्ट असं केलं होतं. वृत्तपत्र किती पानात असो, किंमत किती असो. परंतु हा कायदा जेव्हा झाला
तेव्हा त्या विरोधामध्ये दैनिक सकाळ पेपर्सचे संपादक नानासाहेब परोळेकर यांनी त्या कायद्याला आव्हान दिले. सकाळ पेपर्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस गाजली आणि सुप्रीम कोर्टाने हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असल्यामुळे रद्दबातल ठरवलं, म्हणून आपण त्याचा फारसा स्वतंत्र विचार केलेला नाही. आता आपण पुढचा महत्वाचा कायदा घेणार आहोत, दी वर्किंग जर्नलिस्ट ऍक्ट किंवा श्रमिक पत्रकार कायदा 1956. या कायद्यानुसार वृत्तपत्र हा एक स्वतंत्र व्यवसाय, निकोप आणि निरोगी व्यवसाय. त्याच्यामध्ये काम करणारे पत्रकार आणि बिगर पत्रकार यांची वेतन श्रेणी काय असेल, त्यांना कसं कामाचा मोबदला, जर समजा त्याने एक दिवस पाळी केली आणि परत रात्रपाळी केली तर ओव्हरटाईम साठी त्यांना स्वतंत्र तरतूद करण्यात आली. आणि वृत्तपत्र व्यवसायात काम करणारे बौद्धिक कार्य, वृत्तपत्र व्यवसाय एक नॉलेज इंडस्ट्री आहे, बौद्धिक कार्य आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचं शोषण होऊ नये, त्यांना योग्य मोबदला मिळावा, योग्य वेतन मिळावं, म्हणून हा वर्किंग जर्नलिस्ट ऍक्ट 1956 करण्यात आला. त्या कायद्याला एवढंच महत्व आहे की त्यामुळे पुढे पालेकर निवाड्याने वेगवेगळे वृत्तपत्राचे स्लॅब तयार केले, खपानुसार असे गट तयार केले आणि त्याप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात आली. आज वृत्तपत्र व्यवसायाला जे स्थैर्य आहे आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना जे वेतन दिलं जातं त्याबद्दलच्या मूलभूत तरतुदी श्रमिक पत्रकार कायदा वर्किंग जर्नलिस्ट ऍक्ट 1956 यामध्ये केलेले आहेत. त्याच्यामध्ये 10 तरतुदी आहेत. आपण जर समजा याबद्दल दिल्ली विद्यापीठाच्या कायदा विभागानं जे पुस्तक काढलेलं आहे ते जर वाचलं तर त्यामध्ये तुम्हाला या सर्व तरतुदींचं विश्लेषण मिळेल. तसेच फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट, भारतामधले आपली जशी संपादक परिषद आहे त्या पद्धतीने भारतामधल्या पत्रकारांच्या ज्या संघटना आहेत या संघटना श्रमिक पत्रकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही भूमिका घेतात आणि या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निश्चितपणे प्रयत्न करतात. आता जसं आपण हा कायदा बघितला तसा वृत्तपत्र व्यवसायाच्या नियमित कायद्यांच्या मध्ये आपल्याला बदनामीचा कायदा हा एक महत्वाचा कायदा आहे. इंडियन पिनल कोडच्या 499 या कलमानुसार जेव्हा एखाद्या वर्तमानपत्रामध्ये व्यक्तीची मानहानी होते किंवा व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा मजकूर लिहिला जातो तेव्हा त्या विरुद्ध सिव्हिल किंवा क्रिमिनल या प्रकारची बदनामी करणारा सूट किंवा अर्ज न्यायालयामध्ये दाखल करून वृत्तपत्रावर कारवाई व्यक्तीचा तो अधिकार देण्यात आलेला आहे. पण या कायद्यामध्ये 10 अपवादही दिलेले आणि त्या अपवादाच्या मध्ये पब्लिक इंटरेस्ट, पब्लिक गुड, सार्वजनिक हित, जेव्हा एखादी व्यक्ती सार्वजनिक पदावर आहे तेव्हा त्या व्यक्तीच्या काही चुकाबद्दल केली टीका ही बदनामी होऊ शकत नाही असं अपवाद जे दिले ते अपवाद फार महत्वाचे. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी मराठा या दैनिकात अनेक टीकात्मक लेख लिहिले, वार्ता दिल्या, परंतु त्यांचे वकील ऍडव्होकेट सुशील कवळेकर हे आचार्य आत्रे यांच्या बाजूने आर्ग्युमेंट करत होते आणि कुठल्याही खटल्यामध्ये आचार्य आत्रे हे दोषी होऊ शकले नाही. म्हणजे त्यांनी जी टीका केली ती सबळ पुराव्याच्या आधारे केली आणि बदनामीच्या कायद्यामध्ये असलेल्या सार्वजनिक हिताचा आधार घेऊन त्यांनी ती टीका केली होती. त्यामुळे आचार्य आत्रे यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकते. अशा पद्धतीने बदनामीच्या कायद्याचा आपण जर विचार केला तर हा कायदा वृत्तपत्र व्यवसायाच्या निकोप आणि निरोगी वाढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. जर पत्रकारांनी आचारसंहितेचं पालन केलं, कायदे कानूनचं पालन केलं, लेखन करताना व्यक्तीचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली तरी सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने लेखन करायचं हे जर आपण ठरवलं आणि व्यक्ती, संस्था, समाजहित, देशहित याच्याविषयी आपण जर काळजी घेतली तर आपल्याला या बदनामीच्या कायद्यापासून निश्चितपणे सुटका किंवा तुम्ही जर त्याच्यामध्ये निर्दोष ठरू शकता. तर अशा प्रकारे हा कायदा अत्यंत महत्वाचा कायदा आहे आणि या कायद्याबद्दल तुम्हाला गणेश मुळे यांच्या पुस्तकामध्ये बदनामीचा कायदा ह्याच्यामध्ये जवळजवळ 10 पानांचा मजकूर दिलेला आहे. तसेच वृत्तपत्रीय कायदे या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला या कायद्याबद्दलची माहिती मिळते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी काही पुस्तकांच्या मध्ये मी योगदान दिलेलं आहे. या पुस्तकामध्ये सुद्धा वृत्तपत्रीय कायदे या नावाचे एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये थोडक्यात या प्रत्येक कायद्याबद्दल एक पान मजकूर दिलेला आहे. आपण तो तुमच्या स्वाध्याय पत्रिकेमध्ये मी असे सरांना सांगेल की त्याच्यामधला जी सामुग्री आहे ती तुम्हाला प्रत्येकाला
उपलब्ध केली जाईल आणि त्या आधारे तुम्ही अधिक त्याचा सखोल अभ्यास करू शकता. आता वृत्तपत्रीय कायद्याचा विचार करता आणखी महत्वाचा कायदा म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किंवा न्यायालयाचा अवमान हा महत्वाचा कायदा होतो. वृत्तपत्राकडून वार्ता देत असताना, विशेषतः न्यायालयीन कामकाजाच्या वार्ता देत असताना काही वेळा टीका टिप्पणी केली जाते आणि ही टीका टिप्पणी न्याय व्यवस्थेवर अयोग्य टीका करणारी असेल तर त्या व्यक्तीला न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल गुन्हा होऊ शकतो. म्हणून न्यायव्यवस्था जेव्हा एखादी घटना न्यायप्रविष्ट आहे, सबज्युडाइस आहे, तेव्हा त्याबद्दल लिखाण करताना आपण व्यवस्थित काळजी घेऊन लिखाण केलं पाहिजे. शिवाय न्यायालयाची निवाडे जे असतात, निकाल असतात, त्याच्यावर सुद्धा टीका टिप्पणी करताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कारण अशी काळजी घेतल्यामुळे आपल्या देशातला न्याय व्यवस्थेविषयी असलेला लोकांच्या मनामधला आदरभाव वृद्धिंगत व्हावा, हा एक सकारात्मक दृष्टिकोन त्यामध्ये असतो. बऱ्याच वेळा राजकीय किंवा छोट्याशा काही मर्यादांच्या मुळे लोक न्यायव्यवस्थेच्या निर्णयावर टीका करतात आणि अशी टीका केल्यामुळे ते न्यायालयाचा अवमान त्यांच्याकडनं कळत नकळतपणे घडू शकतो आणि तो जर असा अवमान झाला तर ती घटना ही निश्चितपणे कायदेशीर आव्हान आपल्याला ते समजून घेणं, त्याच्यामधलं वेगवेगळे पैलू समजून घेणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे न्यायव्यवस्था ही महत्वाची व्यवस्था आहे. न्यायदेवता हे तिच्याविषयी लोकांच्या मनामध्ये जो आदरभाव आहे तो आदरभाव कायम राहावा आणि त्या अनुषंगाने आपल्याकडून नियमांचं काटेकोर पालन व्हावं म्हणून आपण जेव्हा लेख लिहितो, अग्रलेख लिहितो, वार्ता देतो, न्यायालयीन कामकाजाचं वर्तमान कर देतो, त्यावेळी आपण अगदी तराजूमध्ये जसं ताजव्यामध्ये सोनार बारीक बारीक वजनाने आपला मळ हाताचा त्याला लागू नये म्हणून काळजी घेतात, त्या पद्धतीनं त्याचं रिपोर्टिंग अत्यंत काटेकोर आणि योग्य प्रकारे केलं पाहिजे. तेव्हा याबद्दल काही उदाहरणं सुद्धा आहेत. हिंदुस्थान टाइम्स या वर्तमानपत्रातल्या वार्ताहरानं आपल्या एका लेखामध्ये न्यायव्यवस्थेवर काही टीका टिप्पणी केली होती. त्यांना माफी मागावी लागली. अनेक व्यक्तींनी भारतामध्ये न्यायालयाचा अवमान केल्यानंतर माफी मागितलेली आहे. तेव्हा अशा स्वरूपाच्या न्याय व्यवस्थेचा अपमान केल्यानंतर दंड किंवा शिक्षा अशी दोन्ही तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजाचं एक वार्ता देताना काळजी घेतली पाहिजे. तिथं जे संवाद होतात किंवा तपासणी होते त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा तिखट मीठ लावून वर्तमान करण्याची पद्धत असते. त्यामुळे सुद्धा गफलती होऊ शकतात, चुका होऊ शकतात. न्यायालयीन निवाड्यांच्यावर निकाल, त्याच्यावर जे लेख अग्रलेख येतात त्यामध्येही काही बाबतीमध्ये मर्यादा येतात. तेव्हा आपण अशा सर्व गोष्टीमध्ये योग्य न्याय आणि समतोल असा दृष्टिकोन ठेवून लिखाण केलं तर न्यायालयाचा अवमान आपल्या लिखाणातून होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. तर हाही एक कायदा महत्वाचा कायदा होय. त्याच पद्धतीनं आपण जर हे सर्व कायदे पाहिले तर ब्रॉडकास्टिंग ऍक्ट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट हे सुद्धा फार महत्वाचे आहे. ब्रॉडकास्टिंग कायद्यानुसार आपण आता अलीकडेच पाहिलं की मागच्या 8 दिवसापूर्वी भारतामध्ये INB मिनिस्ट्रीने काही सूचना जारी केल्या. त्यानुसार वृत्तवाहिन्यांनी कोणत्याही पद्धतीच्या बातम्या देत असताना मथळ्यांच्या मध्ये स्कॅन्डलस न्यूज देत असताना पिस्ट मथळे करणं किंवा समाजाच्या लोकांच्या भावना उद्दीपित करणाऱ्या मजकूर देण्यापासून त्यांनी परावृत्त व्हावं स्वतः, अशा पद्धतीचे मथळे देऊ नयेत हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आचारसंहितेचं सुद्धा पालन करणं तेवढंच महत्वाचं आहे. तेव्हा घटनेचं वर्तमान कसं द्यावं, कोणत्या पद्धतीनं प्रसारणामध्ये आचार तत्व पाळावे, नियम पाळावे, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पाकिस्तानमध्ये डॅनियल पर्ल या पत्रकाराची वॉल स्ट्रीट जर्नलची हत्या झाली होती, तेव्हा त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून ते टीव्ही मध्ये दाखवण्यात आले, ते वाहिनीवर दाखवण्यात आले. तेव्हा हा आचारसंहितेचा सुद्धा भंग आहे आणि कायद्याचाही भंग आहे. अशा पद्धतीचे प्रसारण करण्यापासून वाहिन्यांनी स्वतःला रोखलं पाहिजे. तेव्हा ब्रॉडकास्टिंग कोड ऑफ इथिक्स आणि ब्रॉडकास्टिंग लॉ या गोष्टी परस्पर पूरक आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने प्रगत माहिती तंत्रज्ञानाबरोबर त्याच्यामध्ये येणारी तत्व ही तेवढीच महत्वाची आहे. कारण आपल्याला काही स्वातंत्र्य आहे आणि त्याबरोबर जबाबदारी पण आहे. तेव्हा स्वातंत्र्याचं रूपांतर स्वैराचारामध्ये होऊ नये
म्हणून आपण योग्य ती काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. अशी काळजी आपण जेव्हा घेतो तेव्हा आपण सर्व प्रकारच्या कायदेशीर संकटातून मुक्त होऊ शकतो. तेव्हा मी आपल्याला या आजच्या व्याख्यानामध्ये प्रामुख्यानं 5 गोष्टी केल्या. पहिल्यांदा आपण असं पाहिलं की स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती कशी होती, स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती कशी होती. त्यानंतर आपण पाहिलं की ऐतिहासिक वाटचाल कशी झाली. मग आपण स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये कोणते कोणते कायदे आले ते पाहिलं. आणीबाणीची परिस्थितीचा अभ्यास केला. 2 वृत्तपत्र आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास केला. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट बद्दल आपण माहिती घेतली. वृत्तपत्र नोंदणीचा कायदा जर तुम्ही नवे पत्रकार आहात, तुम्हाला असं वाटलं की आपण एखादं दैनिक काढावं, आपण एखादं साप्ताहिक काढावं, तर ते कसं करावं, त्याचा अर्ज कसा करावा हेही सांगितलं आपल्याला. आपली 7 नावं कशी पूर्वीची रिपीटेड असता कामा नयेत, नवी असली पाहिजे, त्याचा आपण विचार केला. त्यानंतर श्रमिक पत्रकार कायदा हा पाहिला. त्यानंतर आपण बदनामीचा कायदा, इंडियन पिनल कोड 499 आणि नंतर न्यायालयाचा अवमान हे पाहिलं आणि प्रसारणाच्या कायद्यांचा आपण अभ्यास केला. तेव्हा आपण या सर्व कायद्यांचा अभ्यास केल्यानंतर मी आपल्याला अशी विनंती करतो की आपल्याला या व्याख्यानाच्या अनुषंगानं काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे, म्हणजे आपण त्याबद्दल चर्चा करू शकतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. धन्यवाद सर. प्रशिक्षणार्थींना काही शंका असतील तर त्या सरांना विचाराव्या. आपल्याकडे शेवटचे 10 ते 12 मिनिट बाकी आहे. त्यावेळी आपण सुरुवात करणार. काही प्रश्न विचारा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये वृत्तपत्र व्यवस्थापन व कायदे हा पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये वृत्तपत्रीय कायदे या प्रकरणामध्ये 5-6 पानामध्ये सर्व थोडक्यात सारांश रूपाने माहिती दिलेली आहे. मी हास्य सरांना सांगणार आहे की आपल्याला ही माहिती तुमच्या वेब पेजवरती उपलब्ध केली जाईल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल विस्ताराने प्रत्येक कायद्याचा थोडक्यात अभ्यास करणं शक्य होईल. नक्की सर. ही माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली जाईल. प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना तुमचं नाव सांगा. सर नितीन धानापणे बोलतोय नाशिकवरून. बोला नितीन भाऊ. सर माझं असं म्हणणं आहे का जे पत्रकार होता त्यांना डिग्री ही कंपल्सरी असते का? नाही, मी आपल्याला सांगितलं ना, एक कसं आहे कायद्यानुसार, म्हणजे तुम्हाला कोणालाही वृत्तपत्र काढता येतं. तुम्ही समजा निरक्षर जरी असाल तरी तुम्ही वृत्तपत्र नोंदणीसाठी अर्ज करू शकता. पण तुम्ही तुमच्या जो संपादक नेमलेला आहे तो संपादक बॅचलर ऑफ जर्नलिझम झालेला असेल, मास्टर झालेला असेल, त्याने अभ्यास केला असेल तर तो तुमच्या वतीने काम करतो. तेव्हा तुम्ही फक्त त्याला मार्गदर्शन करायचं की असं असं तुम्ही लिहा, अशा पद्धतीचं तुम्ही काम करा. तेव्हा भारतामध्ये पत्रकार होण्यासाठी किंवा वर्तमानपत्र चालवण्यासाठी शिक्षण किंवा पदवी अशी अट घातलेली नाही. सुजाण नागरिक चांगल्या पद्धतीने काम करून माध्यमावर नियंत्रण ठेवून माध्यमाचं काम समाजहिताचं करू शकतो. अशी सूचना केली जाते की अशा पद्धतीची अट असावी की जेणेकरून पत्रकार सुशिक्षित, साक्षर, जबाबदार असेल. पण तशी कायद्यामध्ये अट नाही. जे वृत्तपत्र नोंदणीचा कायदा सर असं म्हणत नाही की तुम्ही बीजे सीजे पाहिजे. हा, आताच्या याच्यात आहे ना काही काही पत्रकार असे आहे का जे जेलमध्ये जाऊन आलेले आणि मग त्यांना आता ते काय त्याचा आपण विचार करू नये. म्हणजे कसं आहे की असे पत्रकार आहेत की जे पत्रकार आहे का जे त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाची होती, नंतर सुटून आले. निखिल चक्रवर्ती, ऐका मी सांगतो आपण, निखिल चक्रवर्ती हे एक संपादक होते. त्यांनी मेन स्ट्रीम नावाचं मासिक चालवलं. त्यांनी एक सुंदर लेख लावला होता, एनीबडी कॅन बिकम जर्नलिस्ट इन इंडिया. भारतामध्ये कोणीही पत्रकार होऊ शकतं. आणि या लेखामध्ये त्यांनी तुम्ही सांगितलेली ती परिस्थिती स्पष्ट करून त्याने अशी सूचना केली होती की पत्रकारांना शिक्षणाची अट असावी. पण अजूनही आपल्याला या दृष्टीनं अशा सूचना, आपली सूचना योग्य आहे, परंतु यामध्ये अजून कायदेशीर तरतूद झालेली नाही. पुढचा प्रश्न. हॅलो. हा, नाव सांगा. हा, नाव सर. माझं नाव पवार उत्तम बबन. मी राजगुरुनगरवरून बोलतोय. हा, राजगुरुनगर. पुणे जिल्ह्यात. हा, बोला. पुणे जिल्ह्यात. हा, हो.
तर एक पत्रकार ऍडव्होकेट असणं हा. कितपत योग्य आहे, किंवा एक ऍडव्होकेट पत्रकार असणं पत्रकारिता करणं कितपत योग्य आहे? काय हरकत नाही. तसं काय, आता लोकमान्य टिळक हे सुद्धा ऍडव्होकेटच होते. अनेक पत्रकार हे कायदेशीर आपल्याला अभ्यास करून वकील असतात. पण तुमचा वकिली व्यवसाय सांभाळून तुम्ही तुमच्या फावल्या वेळामध्ये तुम्ही पत्रकारिता करू शकता, वर्तमानपत्र चालू शकता. जर समजा तुमचं वर्तमानपत्र चांगलं चालत असेल, तुम्ही वकिली सोडून पत्रकारिता व्यवसाय पूर्णपणे कराल. किंवा तुम्ही एखादा ओके. साप्ताहिक चालवताय, त्याच्यामध्ये काही लेख लिहिताय, तर तुम्ही दोन्ही करू शकता एकाच वेळी. तसं काही बंधन नाही. ओके. उलट Thank वकील you, sir. असल्यामुळे त्याला हं. कायद्यांची, नीतिमत्तेची, आचारसंहितेची सगळी माहिती असते. त्यामुळे त्याची पत्रकारिता अधिक जबाबदार आणि अधिक मुक्त आणि स्वतंत्र असते. वकिलीचा अभ्यास करणं आणि पत्रकारितेचा अभ्यास करणं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मी म्हणेन. पुढचा ओके. प्रश्न. दर्शन खालकर संगमनेर. हॅलो. हा बोला. हा बोला. हा सर, दर्शन खालकर संगमनेर. हा बोला संगमनेरकर. हा. सर, आपल्या वृत्तपत्र आणि पत्रकारितेवर नियंत्रण कोण ठेवतं? जसं बँकेवर आरबीआय ठेवते, स्टॉक मार्केटवर सेबी ठेवतो, तसं या माध्यमांवर कोण नियंत्रण ठेवतं? सांगितलं तुम्हाला, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, वृत्तपत्र परिषद. हा, Yes, प्रेस yes, काउन्सिल ऑफ yes. इंडिया ही Okay. भारतातल्या वर्तमानपत्रामध्ये जे काही चुका झाल्यात त्याच्याबद्दल व्हिजिलन्स बारकाईने लक्ष ठेवते आणि वाचकही सांगतात की अशा अशा चुक्या वर्तमानपत्राने केले, याला असं काहीतरी सूचना करा. त्या पद्धतीने निवाडा करून ते निर्णय देतात. थँक्यू सर. आणि काही टाइम्स ऑफ इंडिया सारख्या पत्रामध्ये ऑम्बड्समन नेमलेला असतो. एखाद्या रिटायर्ड व्यक्तीला, न्यायाधीशाला वृत्तपाल म्हणून नेमतात आणि त्यांचं काम आपल्या वृत्तपत्रामध्ये येणाऱ्या चुकावर लक्ष ठेवून त्याबद्दल वृत्तपत्राला सूचना देणं हे असतं. पुढचा प्रश्न. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? काही शंका असतील तर त्या ग्रुपवर टाकाव्या, सरांपर्यंत त्या पोहोचवल्या जातील. वाट अजून कोणाला शंका नाही असे आपण ग्राह्य धरू आणि असतील तर त्या ग्रुपवर येतील सर. तुम्ही दिलेली सूचना आम्ही त्या पुस्तकातील PDF कॉपी सर्व विद्यार्थ्यांना पोहोचवतो. आणि आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. मी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र. हॅलो, एक मिनिट. हा, एक मिनिट. हो. आपण सर्वांनी योग्य प्रश्न विचारले आणि त्यांचं शंका समाधान मी केलं. आणि पहिल्या आणि दुसऱ्या व्याख्यानाला आपण तुम्हाला उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल महाराष्ट्रातील आमच्या सर्व प्रशिक्षणार्थी पत्रकार विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो, स्वागत करतो. आणि युवा महाराष्ट्र नवा महाराष्ट्र हे आमचं जे टॅगलाईन आहे आमच्या किसनराव हासे यांनी तयार केलेली, ती खरोखरच खूप योग्य आहे. मी सकाळी त्यांना म्हणालो. आणि अशा पद्धतीनं आपण भविष्य काळामध्ये एक चांगले पत्रकार होण्यासाठी ज्या काही सूचना तुम्हाला अभ्यासाच्या मी केल्या, ते आपण जरूर त्याचं नियोजन करावं, त्याचं अध्ययन करावं आणि अधिकाधिक चांगले पत्रकार, समाजसेवी पत्रकार. जसं त्यांनी एक प्रश्न विचारला होता की पत्रकार जसं बार काउन्सिल आहे, मेडिकल काउन्सिल आहे, तसं ते आहे का? तर प्रेस काउन्सिल आहे. पण तरी देखील याबद्दल या प्रश्नाचं उत्तर देताना चलपती राव यांनी द प्रेस इन इंडिया पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की पत्रकारांना काय सोशल सँक्शन आहे. पत्रकारांचं बार काउन्सिल, मेडिकल काउन्सिल काय असेल तर समाज आहे. समाजच पत्रकाराला मान्यता देतो. आणि सोशल सँक्शन इज द बेस्ट सँक्शन फॉर जर्नलिस्ट असं म्हटलं. धन्यवाद सर. अतिशय महत्वाची आणि खूप छान माहिती आपण सर्व विद्यार्थ्यांना दिली. आपले आशीर्वाद आणि सहकार्य या संस्थेच्या पाठीमागे आहेच. त्यामुळे आपण युवा महाराष्ट्र नवा महाराष्ट्र ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवू सर. मी संस्थेच्या वतीने प्रकल्प समन्वयक म्हणून पुन्हा आपले एकदम मनपूर्वक आभार मानतो. आणि या पुढील याच्या कार्यासाठी आपण आमच्या सोबत आहात असं आम्ही संस्थेच्या वतीने, अध्यक्षांच्या वतीने आपल्याकडे विनंती करतो. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रशिक्षणार्थी सहभागाबद्दल आभार. वेळापत्रकामध्ये थोडासा बदल केलेला आहे आणि त्याची PDF आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. ती सर्व प्रशिक्षणार्थींनी बघून घ्यायची आहे. सर, आपण थांबूया. धन्यवाद सर. ओके, नमस्कार, धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार.